एंथोनी है ना, एंथोनी और कौन है? ही मॅच कोण आहे चालू रे आपलं सेम आणि आताचा होणारा सामना सेंट मायकल वॉरियर वर्सेस सेंट अँथोनी टायटन्स. सेंट अँथोनी टायटन्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अँथोनी टायटन आपले कोण बॅट्समन कोण आहेत? बॅट्समन स्ट्राईकला कोण आहे? यानंतरचा होणारा सामना सेंट जोसेफ वर्सेस सेंट सेबेस्टियन. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की इनिंग ब्रेक्समध्ये टॉस होईल. पहिलाच चेंडू सीमारेषेवर जात आहे आणि पहिल्याच चेंडूवरती धावाचा खातं खोडलेलं आहे. ते चार धावेने चांगलाच चौकार. 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या चेंडू अखेरीस बिनगडी बाद 4 धावा. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दुसराही चेंडू अतिशय उत्कृष्ट असा फटका कव्हरच्या दिशेने फटका जात आहे. चेंडू सीमा रेषा पार चौकार. 2 चेंडू 2 चौकार. धन्यवाद डीजे. एक गाडीची चावी मिळालेली आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेली आहे. कोणाची असेल त्यांनी येऊन घेऊन जावी. बाईकची चावी आहे. पॅटरसन अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. डान्सिंग डाऊन द फटका. धावसंख्येत 2 भर. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर या 2 धावा. 3 चेंडू अखेरीस सेंट मायकल संघाच्या धावसंख्या झालेली आहे ती दुहेरी आकड्यात पोहोचत आहे 10 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत ते पॅटरसन. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल हिटिंग. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू निर्धाव जात आहे. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो. न्यू बॅट्समन नील हे आहेत, नील लुजार. धावसंख्या झालेली आहे ती 10. 5 चेंडूच्या अखेरीस पहिलं षटक चालू आहे. आणि हा वाईट चेंडू फेकलेला आहे स्वीटसन यांनी.
हा पहिलं षटक संपलेलं आहे पॉवर प्लेचं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 11 धावा, 12 धावा. सॉरी 12 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती पॅटरसन यांनी 2 मोठे फटके मारले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर एक वाईड आणि या शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव. तर पहिलं षटक हे दोन्ही संघाच्या बाजून गेलेलं आहे. 12 धावाही आलेल्या आहेत, त्यावर एक पॅटरसनची मोठी विकेटही गेलेली आहे. दोन्ही साईडने चांगली खेळी झाली होती. आता दुपारी हवेचा प्रवाह वाढलेला आहे, तर सकाळपेक्षा धावा ज्या आहेत त्या थोड्या जास्ती करणं गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. हो. सकाळच्या सत्रामध्ये एकंदरीत 35 ते 40 धावा या डिफेंडेबल होत्या, संघर्ष करू शकत होता. आता त्याच धावा ज्या आहेत 45 ते 50 होणं गरजेचं आहे. हो ना, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता थोडासा हवेचा प्रवाह जो आहे त्यामुळे आता स्कोअर जास्ती झालाच पाहिजे, किंवा तो प्रायमस हे संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. बघूया काय करतायत. आणि हा सुंदर असा लेगच्या दिशेने तटावलेला आहे आणि हा षटकार सुंदर असा फटका मारलेला आहे खाली बसून सिरिल यांनी. प्लेयर्स सॉरी माफ करा, नील लुजार यांनी सुंदर असा लेगच्या दिशेने षटकार मारलेला आहे. चांगल्या स्कोअरकडे टीम वळत आहे सेंट मायकल वॉरियर्स. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तसाच एकदा सेम फटका मारून त्यांनी षटकार घेतलेला आहे. डिक्लर धावसंख्येत 1 निभर. नील यांनी मागच्या 2 चेंडूवरती 2 फटके, सेम रिझल्ट, जणू काही ॲक्शन रिप्ले मारला का काय. चांगली फलंदाजी करत आहेत. दोन्ही सेम असे त्यांनी शॉट मारलेले आहेत, ट्विन शॉट सांगू शकतो आपण. आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर पुन्हा स्ट्राईक रोटेट केलेला आहे, म्हणजे सामना पुढे घेऊन जायचं जे काय त्यांची समज आहे ती चांगली आहे ॲक्च्युली. अतिशय क्रिस यांचा चांगला फटका पाहूया. चेंडू जातोय का आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल, चांगला असा झेल घेतलेला आहे. सुंदर असा झेल, फटकाही चांगला होता पण तितकाच चांगला झेलही घेतलेला आहे ॲशर यांनी. अतिशय चांगला झेल, जणू काही 1 फुटाचा 1 फुटा इथून तिथे असला तर चेंडू हा सीमारेषा हो 6 धावासाठी गेला असता. हो अगदी तसं होता. फटका खूप चांगला होता परंतु तितकी चांगली अशी फिल्डिंग. पुढचे फलंदाज आहेत कॅरल आल्मेडा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू अखेरीस 2 गडी बाद 25 धावा. नील यांनी 2 चेंडूवरती जे 2 मोठे फटके आले त्यामुळे धावसंख्या ही 12 वधारली होती. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 25. स्कोअर चांगला आहे मंदार, मला तरी वाटते. फक्त आता विकेट 2 गेलेले आहेत. बघूया आता कॅरल आल्मेडा आपल्या संघासाठी काय करतायत. आणि जेमेची बाजू म्हणजे नील हे नॉन स्ट्राईकला आहेत, त्यांच्याकडून अजून मोठ्या फटक्यांची अपेक्षा पुढच्या 2 षटकामध्ये धरता येईल. नक्कीच. आणि हा सुंदर असा चेंडू कॅरलने मिस केलेला आहे. धन्यवाद. समालोचन कक्षामधून थेट प्रक्षेपण होत आहे. या ठिकाणी माझे समालोचक माझ्याबरोबर आहेत ते रॉबिन दादा. चांगला सार या ठिकाणी मांडताना सकाळपासून आपण विपुल पाटील यांचा आवाज फार उत्तम प्रकारे आपण ऐकला. क्रिकेटचा पूर्णपणे सार या ठिकाणी मांडत होते. आज काहीतरी नवीन वेगळा असा उपक्रम दोन्ही समाजाच्या अध्यक्षांनी एक विचार घडवला आणि तशा पद्धतीने आपण हा तो परिक्रम या ठिकाणी घडून येताना फार गर्वान्वित आणि खूप असं गर्वाचा विषय वाटतोय.
चांगले उत्तीर्ण खेळाडू या ठिकाणी आहेत की असा खेळ आम्हाला जरी आमच्या सांवेदिक रुपारी जरी असले ना तरी यांचा खेळ असा आम्हाला पाहायला मिळाला नव्हता. आज त्यांची टोलेजंग फटकेबाजी पाहताना त्यांच्या खेळण्याचा पद्धत पाहताना खूप चांगलं वाटते. याच्या अगोदर क्रिसचा फटका त्यांनी त्या पुलानी चांगला झेल पकडला होता. अगदी चांगलं, दोन्ही साईडनं चांगली खेळी झाली होती. ॲक्च्युली क्रिसनेही चांगला फटका मारलेला आणि ॲशर हे जे त्यांचे फिल्डर आहेत ह्यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण करून तो झेल घेतलेला होता. नाही, निश्चितच करिअरच्या मागे कुठेतरी क्रिस झाकून गेला असं जरी देखील म्हटलं ना तरी तर दादा कुठे जाणार नाही, कारण की क्रिसचा इतिहास क्रिकेटच्या बाबतीत खूप चांगला अगदी, आहे. अगदी लेदरचं बॅकग्राऊंड देखील क्रिसकडे होतं. पॅटरसन व्यावसायिकरित्या खूप उत्तीर्ण आहेत पॅटरसन, पण पॅटरसनचं क्रिकेटमध्ये जी आवड, बॉक्समध्ये त्याचं असलेलं कारकीर्द ही मोठी आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे सगळे ॲक्च्युली आपण म्हणाल तर जुने खेळाडू आहेत, पण हे खूप चांगले आहेत आणि अजूनही तितक्याच ईर्षेने खेळतात आणि त्यांचा गेम खरोखर चांगला आहे, खूप चांगलं खेळतात. चांगला पुढील चेंडू असेल. अजूनपर्यंत 3 मोठे षटकार मारून आपलं परिपक्वता दाखवताना हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता लेगच्या दिशेने, लॉंगॉचच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू या ठिकाणी बॉलर वरचढ ठरला. चेंडू नक्कीच निर्धाव. जे गोलंदाज आहेत कीथ हे तितकेच उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत, उभरता सितारा आहेत आपल्या समाजातले आणि चांगली अशी गोलंदाजी करतात. बघूया आता काय करतात आपल्या संघासाठी. नाही, निश्चितच सर, जेव्हा दादा तरुणही एकत्र येते ना तेव्हा कुठेतरी एक तुमचा देखील ओपनमध्ये खूप तुम्हाला देखील आम्ही खेळताना पाहिलेलं आहे. आमच्याकडे सामने खेळले जातात. हो हो, म्हणजे आमचा लेव्हिस असो अगदी किंवा मग खूप म्हणजे मी असे भरपूर प्लेअर आहेत तुम्हाला खेळताना बघितलेलं आहे. पण जेव्हा अशी तरुणाई कुठे एकत्र येते, असा परफॉर्मन्स करते ना, तेव्हा तुमचं पण रक्त कुठेतरी गरम होतं. हो, आपल्या जुन्या आठवणी आपल्याला येतात आणि मग आपल्याला वाटतं की आपणही त्यांच्यात सामील आहोत आणि मग ते खेळायला थोडासा जोश येतो. ना निश्चितच आता इकडून जाताना अल्पेश आणि सीझर सारखे खेळाडू, सीझर आणि अल्पेश ओपनमध्ये आम्ही त्यांना खेळताना पाहिलेलं होतं. गोटेपाटात एक टुर्नामेंट झाली होती, हो तेव्हा सीझरनी पहिल्या चेंडूमध्ये उतरून पहिल्या चेंडूवर षटकार हो मारला हो होता. हो, त्यांचं ते कॅलिबरच वेगळं आहे. आणि आज अजून पण तिकडे ती तरुणाईला घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी याच्यामध्ये काहीच भावना नाही, एकच भावना आहे की आमच्या समाजातले तरुण, आपल्या एरियातले जे तरुण आहेत ना, आपले तरुण पुढे पुढे यावे, यांनी खेळावं. शैक्षणिक दृष्ट्या जेवढे विकसित झालेत तेवढे शारीरिक दृष्ट्या, कारण की क्रिकेट हा जर बघितला ना तर मानसिक संतुलनाचा खेळ आहे. अगदी बरोबर. फिजिकली तुम्ही जेवढे फिट असाल तेवढं तुम्हाला मेंटॅलिटी आणि तुमचं शाब्दिक रूपाने पण त्याच्यामध्ये, कारण की क्रिकेटमध्ये जर कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खूप मोठी रेष असते. अगदी बरोबर. आणि एक शब्द जर बॉलरचा किंवा बॅट्समनचा बॉलरला अफेक्ट करू शकतो किंवा बॉलरचा बॅट्समनला, म्हणून तुम्ही शब्द कसे वापरावे, तुमच्या जिभेवर पण फार संतुलन असणं फार गरजेचं आहे सर. करेक्ट, तुम्ही अगदी बरोबर बोललात. हा गेम खूप शांत राहून आणि चांगला डोक्याने वगैरे खेळण्याचा गेम आहे आणि मला तरी वाटतं आपली तरुण तसे खेळत आहेत आणि हा पण आपल्या समाजाला चांगला प्लॅटफॉर्म जो दिलेला आहे त्यामार्फत हे पुढे जातील असेच खेळून आणि आपण तीच अपेक्षा करूया. निश्चितच सर, एकोपा वाढेल आणि कॉन्टॅक्ट्स वाढतील. ही मुलं जर एकामेकाचे कॉन्टॅक्ट्स वापरून कुठे पुन्हा जॉबसाठी एकदा ऑपॉर्च्युनिटी, आणि हा पुन्हा एकदा सुंदर असा त्याच पद्धतीने नील ह्याने षटकार मारलेला आहे. चांगला फटका स्वीपच्या स्वरूपात मारलेला षटकार होता हा. ते बसून चांगले फटके मारतात कधीपासून आणि खूप चांगले खेळतात, त्यांचं कॅलिबर चांगलं आहे. बघूया. नाही का, बॅटिंग स्टान्स आणि बॅट फिरवण्याच्या पद्धतीवरून कळते सर की चांगला फलंदाज आहे हा. रिकी रॉड्रिक्स परसाव यांचं आगमन झालेलं आहे, तर आपण त्यांचं स्वागत करूया. नाही, निश्चितच सर, क्रिकेट जर म्हटलं ना दादा तर फक्त एक गोष्ट त्याच्यामध्ये समोरली जात नाही, त्याच्यामध्ये आयोजन ही एक बॉडी आहे, कॅरेक्टर आहे. आयोजनचा भाग वेगळा असतो, अंपायर असतात, त्याच्यामध्ये डीजे देखील. त्याचा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, हा ओपन स्वरूपातील थोडासा फरक पडला. 360 ग्राउंड असला तर हा देखील एक चांगला फटका होता. निश्चितच त्याचा फायदा झाला असता. हो हो हो, अगदी बरोबर. पण चांगली फलंदाजी करत आहेत आपल्या टीमसाठी आणि टीमचा स्कोरही पुढे घेऊन जात आहेत. स्कोर झाला आहे तो, धावसंख्या झाली ती 36 36 धावा झालेल्या आहेत. 3 षटकाच्या अखेरीस 36 धावा झालेल्या आहेत. नाही दादा, जर सकाळपासून तुम्ही ग्राउंडचं नियंत्रण बघितलं असेल ना तर ग्राउंडमध्ये एक 40-45 किंवा 50चं 40-45च्या मध्ये धावसंख्या आहे ना, ही चेसेबल धावसंख्या ठरते. हो. पण तुम्ही जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ करून 50-55 पद जात असेल तर समोरचा संघ ते धावा चेस करताना डगमगतो. पण त्याचबरोबर स्कोर किती असो, पण जेव्हा आपण डिफेंड करतो तेव्हा समोरची टीम आणि आपण जे फिल्डिंग करत आहेत त्यांचाही तितका सपोर्ट हवा. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट लाईटली घेतली तर मग तो स्कोर चेजही होऊन जातो. निश्चितच जेव्हा गोलंदाजी टाकतो, हा, एक षटकार हा गोलंदाज खाऊ शकतो किंवा 2 षटकार हा गोलंदाज खाऊ शकतो आणि तो खाणार, तो क्रिकेटचा भाग आहे तो. परंतु जर तुमचे खेळाडू, राहिलेले जे उर्वरित 9 खेळाडू आहेत, कीपर सोडला, आणि राहिलेले त्यानंतर जे उर्वरित 9 खेळाडू आहेत त्यांची जर साथ नाही मिळाली ना तर कुठेतरी गोलंदाजाचा विश्वास कमी होऊन जातो. अगदी बरोबर. आपल्याला हा, म्हणून आपण तेव्हाच म्हणालात की हा ऑलराऊंड खेळ आहे, सगळ्यांनी एकत्र खेळणं गरजेचं आहे. 2 किंवा 3 जणांनी मिळून हा खेळ कधीच होत नसतो. DRS घेतलेला आहे, अंपायर्स की बॅट्समन्स रिव्ह्यू.
हा वाईडसाठी DRS घेतलेला आहे. नाही, निश्चितच या ठिकाणी खूप चांगला उपक्रम पाहायला मिळतोय. आणि जेव्हा ही योजना मनामध्ये आणली होती ना, तेव्हा किती प्लेयर जमतील, काय होईल, परंतु जो भरघोस प्रमाणामध्ये तुम्ही जो प्रतिसाद दिला ना, 130 खेळाडू किंवा 140 खेळाडू या ठिकाणी जमले आणि आज ही तरुणाई एकत्र होऊन कुठेतरी हे सामने घडतायत ना सर, कुठेतरी बघताना दादा खूप म्हणजे चांगलंच वाटते. ह्या बाबतीत आम्ही आपले संतोष दादा आणि आपले कुमार दादा यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमचे जे ह्या ज्या खेळामध्ये जे पुढे होते आमचे खेळाडू, जे कॅरल अल्मेडा, आमचे क्रिस, ह्यांनी खूप मोलाचा असा वाटा उचलला आणि बरीच मेहनत त्यांनी केलेली आहे. तर ह्याचं श्रेय त्यांनासुद्धा जाते. आणि त्यांनी आणि संतोष दादानी आणि कुमार दादा यांनी मिळून हे जे आयोजन केलं आहे ना, हे खूप चांगली गोष्ट आहे आणि मला तरी वाटते त्याचं यश आपल्याला बघायला मिळतं आता. निश्चितच सकाळपासून झालेला सामना कुठल्याही आक्षेपार्ह गोष्ट नव्हता. सामना या ठिकाणी पार पडतात सर. आणि चांगल्या उमेदीने, चांगल्या एकोप्याने चांगले पार पडतायत. सर्व तरुणाई एकामेकाला सपोर्ट करून खेळते. आणि सर ह्या प्रकारचे टुर्नामेंट जेव्हा घडतात ना, निर्धार स्वरूपातील एक धाव असेल आणि या प्रकारचे सामने जेव्हा घडतात ना, तेव्हा सर हा गावाचा सामना म्हणून खेळला ना जात नाहीये. लक्षात घ्या दादा, सांगायचं उद्दिष्ट माझं असं आहे की हे सर्व खेळाडू आहेत ना, हे मिक्स एकमेकाच्या गावामधून खेळतात. ऑप्शन पद्धतीतून सामना खेळला अगदी जातो. बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यामुळे जी संबंध वाढवण्याची एक भावना जी मनामध्ये आहे ना, ती देखील या ठिकाणी दिसून येते. येस येस, अगदी बरोबर म्हणलं तुम्ही. चालू असेल. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मॅल्कम. आणि हा वाईड चेंडू, एक धाव भेटेल या चेंडूवर. ना निश्चितच स्वैर मारा या ठिकाणी दिसतोय. म्हणजे दुष्काळात 13वा महिन्यासारखी गोष्ट या ठिकाणी घडताना येते. कारण की पहिल्यांदाच बॅटिंगनी चांगला स्कोर काढलेला आहे. अशा वेळेला गोलंदाजाला टप्पा अचूक टाकणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं, नाही तर संघ संकटात फसू शकतो. कारण की चेसिंग करताना भले आता हा ग्राउंड 50-50% क्रिकेट हा खेळत असा आहे की तुम्ही चेसिंग देखील करू शकता किंवा तुम्ही गोलंदाजीवर तुमचं प्रमाण सिद्ध करू शकता. चांगला फटका लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा कॉटन बोल्ड होण्याची शक्यता. चांगला झेट टिपलेला आहे आणि या ठिकाणी नीलची खेळी सुंदर समाप्त अशी होते. खेळी केलेली आहे नील यांनी. निश्चितच अतिशय सुंदर अशी एक सन्मानजनक धावफलकाकडे त्यांनी आपल्या संघाला नेऊन पोहोचवलं. चांगल्या स्कोअरकडे घेऊन गेले आहेत. आणि मला तरी वाटते चांगली जाणीव आहे त्यांना खेळाची, त्यामुळे त्यांनी चांगला इतका स्कोअर संघासाठी नेऊन दिलेला आहे. धावसंख्या झाली ती 2 चेंडू बाकी आहेत आणि 39 धावा झालेल्या आहेत. आणि पुढचं फलंदाज जे आहे ते हेल्सिऑन, हे डावखुरे फलंदाज आहेत. ही इनिंग संपल्यानंतर सेंट जोसेफ आणि सेंट सबेस्टियन संघाचे जे कॅप्टन आहेत त्यांनी टॉससाठी इकडे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. चांगला फटका मारलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, गच्चा क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळवलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही केलेला आहे. चांगला थ्रो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावेत समाधान असेल या ठिकाणी. आणि हा नो बॉल देखील टाकलेला आहे. अंपायरचा इशारा नो बॉल. खराब चेंडू घोषित करत आहेत सर या ठिकाणी. आणि हे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्समुळे हा कदाचित नो बॉल देण्याचा अंपायरचा इशारा आहे. मला तरी वाटते आपल्या नियमानुसार त्यांनी 3च असे खेळाडू सर्कलमध्ये ठेवले. ओके, चांगला पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला होता. 2 धावा मिळवल्या होत्या, परंतु कुठेतरी धावसंख्या आहे ती 42 धावा झालेल्या आहेत. कुठेतरी क्रिकेटिंग अवेअरनेसचा सर कमतरता दिसली याच्यामध्ये. हो, थोडंसं हा एक बेसिक रूल होता, बेसिक रूल. परंतु थोडासा कुठेतरी कॅप्टनची या ठिकाणी मी थोडंसं कॅल्क्युलेशन मला त्यांचं करताना चुकीचं दिसलं. पण असू दे, पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठलाही खेळाडू एक खेळाडू येऊन जर 22-25 धावांची खेळी खेळून जातो तर आपल्या संघाला कुठच्या कुठे नेऊन पोहोचू शकतो सर. हो हो, अगदी म्हणून हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटवर आपण कधीही कुठल्या प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे
चुकीचं आहे. नाही, चुकीचं कारण की आहे. लाचच्या चेंडूपर्यंत क्रिकेट हाचा खेळ जाऊ शकतो, लाचच्या चेंडूपर्यंत. बरोबर. अजित पुत्रन सर आमच्या बरोबर खूप अगोदरपासून जोडलेले होते आणि त्यांची एक स्टोरी सांगेन मी तुम्हाला. अजित पुत्रन म्हणजे ओपन क्रिकेटमध्ये किंवा लेदरमध्ये असो, पण ओपन क्रिकेटमध्ये त्यांचं भरपूर मोठं नाव होतं. आणि आमच्या ग्राउंडवर वॉटरला ते खूप वेळा प्रॅक्टिस करायला किंवा आमच्या समाजाच्या ज्या टुर्नामेंट व्हायच्या ना याच्या अगोदर, तेव्हा ते पंचासाठी पण यायचे. चांगला फटका मारलेला आहे, या ठिकाणी झेल घेण्याची शक्यता, परंतु गचाशय क्षेत्ररक्षण निश्चितच. पुन्हा एकदा एक धाव मिळवली, दुसरी धाव देखील या ठिकाणी मिळवलेली आहे. 2 धावा पूर्ण होतील. तर त्यांनी सांगितलं होतं की अखेरच्या षटक होतं आणि 1 धावेची आवश्यकता होती. अखेरच्या षटक आणि 1 धावेची आवश्यकता असताना आणि 6 चेंडूमध्ये 6 त्रिफळाचीत केले होते अरे बापरे, आणि मॅच टायवर नेऊन टायवर त्यांनी सामना आपल्या संघाला जिंकून दिला. दिलेला होता. हे कमिटमेंट असते ना प्रत्येक प्लेअरचा की मी करणार. आपण बऱ्याच वेळेला आपण असं होतं की स्कोअर कमी झाला म्हणून आपण मॅच सोडून देतो, पण तसं नसते ॲक्च्युली मुळात. आणि आपण किती आपल्या आता आयुष्यात अशा मॅचेस बघितल्यात की जिथे अगदी स्कोअर कमी आहे आणि समोरच्या टीमने तो डिफेंडही केलेला आहे, स्कोअर कमी आहे. तर ते हा शेवटी गेम आहे क्रिकेट. कसं निश्चितच. खेळाल हे तुमच्यावर आहे ते. निश्चितच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे. क्रिकेटवर तुम्ही 100% देऊन खेळणं फार गरजेचं आहे. आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 46, 47 जिंकण्यासाठी आहेत. बघा आपण तेव्हा म्हटल्याप्रमाणे स्कोअर झालेला आहे, तो आता डिफेंड करायचा. हे एक पूर्णतः आता फिल्डिंग टीमवरती आहे. आपण टॉस घेत आहोत. सेंट सेबेस्टियन्स आणि अजिंक्य मात्रे यांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. KTCC. तोपर्यंत आपण डीजेची एक मिनिट सॉरी. केटीसीसी काय घेणार तुम्ही? केटीसीची फिल्डिंग येणार आहे. फिल्डिंग घेतोय. काय पहिला सामना जिंकला होता, आता दुसऱ्या सामन्यामध्ये काय प्लॅनिंग असं काय केलंय का? तेच 30पर्यंत थांबवायचं आणि चेस करायचं. विश ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलं तर काय घेतलं असतं? नाणेफेक जिंकली असते तर फिल्डिंगच घेतली असती. आमचा पण तोच टार्गेट होता की कमीत कमी रनमध्ये आम्ही अपोनेंट टीमला थांबवायचं आणि मॅच जिंकायची. किती धावा करायचा आता प्लॅन केलाय? आता समोरची टीम तितकीच चांगली खेळते, चांगली बॅटिंग साईड आहे त्यांची, तर आम्हाला कम से कम 40च्या पार जावं लागेल. विश ऑल द बेस्ट दोघांना. सेंट जोसेफने नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग घेतलंय. सेंट जोसेफने नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग घेतली. या नंतर जो सामना घडवला जाईल तो सेंट जोसेफ आणि सेंट सेबेस्टियन असा सामना घडवला जाईल आणि सेंट जोसेफ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. सेंट मायकल्स यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यावे त्वरित. आपल्याकडे आता वेळ कमी आहे, सो आपल्याकडे टायमाचा अभाव आहे, आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. सेंट मायकल संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. सेंट मायकल संघ ओपन मधले खूप मोठं नाव, ज्यांनी ओपन मध्ये भरपूर नाव केलं होतं आणि नालासोपारला जो आमदार चषक झाला होता ना आपलं सुपर ग्राउंडवरती, त्या ग्राउंडवरती एक उत्तम अशी खेळी केलेली ॲलन दोडती, गणेश काकड यांच्या पॅक केलेल्या अंडर टीममध्ये त्यांचं इतकं वर्ष त्यांनी कारकीर्द साधवली. आज 40+ क्रिकेट खेळत आहेत. आपल्याला ग्राउंडमध्ये उभे राहून पंचांबरोबर वार्तालाप करताना पाहायला मिळत आहेत. ॲलन दोडतीचं जर म्हटलं गेलं ना तर ओपन क्रिकेटमध्ये त्याची मोठी कारकीर्द आहे. खूप चांगले प्लेअर आहे ते. आणि त्यांनी बरेच महत्त्वाचं पराक्रम म्हणजे केले आहेत. क्रिकेट आणि तुमच्या पर्सनल लाईफचं कॉम्बिनेशन करून कसं तुम्ही गरज पूर्ण करू शकता ना, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ॲलन आहे. आज हे चांगल्या खेळाडूचं एक लक्षण असते. चांगला खेळाडू नक्कीच आज ग्लोबकमध्ये चांगल्या पोझिशनवर कामाला देखील आहेत ते आणि क्रिकेट देखील तेवढ्याच उमेदीने आणि तेवढ्याच जोरात देखील खेळतात. म्हणजे एक चांगलं उदाहरण आहे की तुम्ही तुमचं करिअर न सोडता तुम्ही तुमचं आवड, तुमचं पॅशन कसं फॉलो करू शकता. आणि चांगली म्हणजे ॲलन हे साधं सुद्धा नाव नाही आहे, क्रिकेटमधलं वसई क्रिकेटमध्ये तरी मोठं नाव आहे आणि चांगला खेळ इतकं वर्ष त्यांनी केलेला आहे. खूप चांगलं नाव आहे आणि असंच ते त्यामुळे त्यांच्यामुळे आज मला तरी वाटते आपली मुलं हे प्रोत्साहित होतात आणि
असे नाही, खेळत असतात. आणि निश्चितच आमच्या गावातले आमचे जे क्रिकेटर आहेत ना, संदीप नाईक, त्यांचे जे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यावरून आमचे देखील चांगले मित्र आहेत. आमच्या गावामध्ये मागचे 5 वर्ष 10 वर्ष झाले ग्राउंडवर क्रिकेट खेळायला येतात आणि आम्हाला देखील त्यांनी खूप नॉलेज दिलेलं आहे आणि खूप गाईड केलेलं आहे की कुठला चेंडू कसा टाकावा. त्यामुळे त्यांचा खूप आम्हाला आदर वाटतो. क्रिकेटचं त्यांचं नॉलेज आहे ते खूप मोठं आहे. आपण सामन्याला सुरुवात करूया. त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सेंट मायकल वॉरियर्स आपल्याकडे वेळ कमी आहे थोडासा, तर डिस्कशनमध्ये जास्त वेळ घालवू नका. क्रिस, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे आणि आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. उन्हाचा तडाखा देखील जास्त आहे. या तडाख्यामध्ये तरुणही एकत्र येऊन आपला जोश दाखवते. त्यासाठी त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. कुठल्याही प्रकारची इजा होईल काय होईल याची विचार न करता, परंतु हा हे जे उन्हाचा तडाखा आहे याचा भान ठेवून स्वतःला जेवढं हायड्रेट ठेवता येईल तेवढा हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. क्रिकेट हा जरी महत्त्वाचा असला तरी सर सलामत तो पगडी 50 ही म्हण या ठिकाणी आपण सर्वांनी अवगतली पाहिजे. बरोबर तर स्वतःला हायड्रेट ठेवणं आणि मग क्रिकेट खेळणं, उन्हापासून वाचण्यासाठी प्रोटेक्शन यूज करा. जीवाची काळजी तितकीच महत्त्वाची आहे, कारण आपली फॅमिलीसुद्धा आहे आपल्यासाठी. सो सगळ्यांचा विचार करावा लागेल आणि त्या हिशोबानेच प्रत्येकजण खेळा. ना निश्चितच अल्फियस गोन्साल्विस या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतील. ते म्हणजे अल्फियस गोन्साल्विस या. हा सर, बॉल. हा सर, बोला. स्ट्राईकला मॅल्कम आहेत आणि नॉन स्ट्राईकला ॲशर. ऑल्फियसचा पहिला चेंडू लेगच्या दिशेने टटवलाय. पाहूया, हा निश्चितच षटकार असेल. दादा, काहीतरी वेगळीच सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. पहिल्या बॉललाच हा षटकार आणि सुंदर असा षटकार मारलेला आहे मॅल्कम यांनी. निश्चितच, आणि 47 धावाचं आव्हान आहे दादा. हो, आणि मला तरी वाटते ते त्या दिशेनेच खेळतायत. पहिला चेंडू हा उत्तुंग फटकाच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना हा नक्की चुरशीचा होणार, इझिली सामना नाही आहे. जरी क्रिस आज कर्णधारित्व करताना जरी 47 धावाचं आव्हान ठेवलं असेल तरी या फटक्यावर निश्चितच त्यांच्या देखील मनामध्ये कुठेतरी धाकधूक पडली असेल. बघा, पुढच्याच चेंडू आणि हा खराब चेंडू त्यांनी वाईट टाकलेला आहे. निश्चितच हा क्रिकेटमधला सगळ्यात महत्वाचा पैलू की तुम्ही मॅच सुरुवात कशी करता. ऑल्फियस ऍक्च्युली चांगले गोलंदाज आहेत, पण बघा अशी सिच्युएशन मध्ये चांगल्या गोलंदाजी सुद्धा अशी हालत होऊ शकते. निश्चितच एक फटका सामन्याला कुठे नेऊ शकतो. आणि हा देखील चांगला फटका ऑफच्या दिशेने मारलेला. क्रिस त्या ठिकाणी फॉलोअप असतील. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळवली, दुसरे धाव माझ्या मते सहजरित्या पूर्ण करतील. 2 धावेचा भर धावसंख्या झाली ती 9. 2 चेंडू खेरीस. चांगली खेळी ओव्हरऑल. चांगला फटका होता, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि गोलंदाजी तितकी चांगली होती. बघूया आता पुढचा चेंडू काय घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. नाही, निश्चितच रॉबिन दादा, तुम्ही समालोचन कक्षामध्ये माझ्याबरोबर समालोचन करतायत. रिव्हर्स स्वरूपातील फटका डिक्लरच्या रूपात 1 धाव मिळेल, पण ध्येय वेगळं दिसतंय सर दादा. आणि त्या पद्धतीचा फटका मारलाय. 3 चेंडू 10 धावा मिळवलेल्या आहेत. आता या येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूमध्ये स्वतःचे विकेट सांभाळून जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न केला तर हा सामना संतुलितपणे तुम्ही 4 षटकापोत नेऊन आपल्या बाजूने करू शकता. अगदी निश्चितच क्रिकेट हा एकदम कॅल्क्युलेशनचा खेळ आहे, समीकरणाचा खेळ आहे. पूर्ण समीकरण जुळून खेळायला पाहिजे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो रॉबिन दादा, की तुम्ही इतके वर्ष झाले बॉक्सचं क्रिकेट देखील खेळतायत आणि आज तुम्ही या चेंडूनी खेळता आणि आज हा असा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो, तर तुमचं काय म्हणणं असेल. खरं पाहता माझं जे करिअर आहे ते म्हणजे खेळाचं म्हणतो, प्रोफेशनल लाईफ माझं वेगळं आहे. पण हे जे क्रिकेटचं करिअर हे फक्त बॉक्सपुरतच नाही आहे, तर मी बरेच वर्षाले लेदर क्रिकेटही खेळतो आहे. म्हणजे अलग आपले जे कॉर्पोरेटचे सामने किंवा आपले जे MC लेवलचे जे टाईम शील्ड कांगाली हेही बरेच वर्ष गेले 25 ते 30 वर्षाले मी हे क्रिकेट खेळतो आहे. आणि हे जे खेळतो आहे ओपन हेही आम्ही बरेच खेळलो आहे. पण आता हे बऱ्याच वर्षानंतर अशा प्रकारचा हा सामना जो आहे ना तो मी खेळायला इथे उतरलो आणि मला अगदी खूप बरं वाटतंय. आणि मुळात म्हणजे मुलं खेळताना बघून मला तेच वाटतं की आपले जे लहानपणाचे दिवस आहेत ते परत यावेत. आणि त्या हिशोबानेच आम्ही अरे सुंदर असा झेल कॅरलने घेतलेला आहे. सुंदर असा झेल. नाही, निश्चितच कॅरलकडून अशा झेलची अपेक्षा आहेच. कारण की मागच्या 10 दिवसापासून कॅरलने जे या सामने घडवून आणण्यासाठी डेडिकेशन दाखवलं होतं ना ते कुठेतरी वेगळं होतं. त्याच्या या क्रिकेटच्या प्रती त्याला असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून येते. आणि त्याच्या अंगात देखील ते क्रिकेट आहे. त्यांनी त्या प्रकारचा झेल या ठिकाणी मिळवून दाखवला आणि एक असा आगळा वेगळा एक चांगला टिपून
ठेवण्यासारखा क्षण त्यांनी या ठिकाणी झेल निवडलेला आहे. हेच आहे ना एक चांगल्या क्रिकेटरची ओळख असते ना आपण म्हणतो, आणि तेच त्यांनी आज दाखवलेलं आहे आपल्याला. चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे. नाही, क्रिकेट हे ना निश्चितच मी हमेशा म्हणतो दादा की क्रिकेट ही हौस म्हणून खेळण्यापेक्षा कॅरेक्टर म्हणून खेळणं ना तर जास्त चांगलं होईल. अगदी बरोबर. कारण की क्रिकेट हा असा एनी स्पोर्ट्स कुठलाही स्पोर्ट्स असा आहे ना की तो तुम्हाला एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून तुम्हाला फिजिकली मेंटली सगळ्या गोष्टींनी स्ट्रॉंग बनवू शकते. हो हो अगदी बरोबर. तुमचा अगदी बरोबर. अपिरियन्स 4 लोकांमध्ये उभं राहण्याचा अपिरियन्स तुमची बोलली भाषा ही क्रिकेट कुठल्याही प्रकारचा स्पोर्ट्स सुधरवू शकते. आपण त्याला म्हणू शकतो की पर्सनल डेव्हलपमेंट आहे ऍक्च्युली कुठलाही खेळ म्हणा. ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू गॅप असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंच पाहिजे. बॉल झाडाला अडकलेला आहे. झाडाला अडकलेला आहे बॉल. सर सर काय करायचंय? डेड 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 बॉल डिक्लेअर करूया का? डिक्लर एक डिक्लर एक रन डिक्लेअर झालेली आहे झाडाला. स्कोर स्कोर झालेला आहे किती? 15 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. नाही चांगला निश्चितच score आहे. नाही निश्चितच रॉबिनदा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तुम्ही जो क्रिकेटिंग सार सांगितलं ना तेव्हा तुम्हाला आम्ही काय खेळताना पाहिलेलं आहे 2 तलाच्या ग्राउंडवरती, आणि तुमच्या भावाच्या मुलीला देखील तुम्ही क्रिकेटमध्ये अवतरवलेलं आहे आणि तिचा तुम्ही चांगला फॉलोअप ठेवता. आणि मी भरपूर वेळा आमच्या बाजूला 2 तलावाला माझं उठणं बसणं जास्त असल्या कारणाने आमच्या बाजूला तो जॉनचा टर्फ आहे ना तिकडे तुम्ही एस्टल असायचा, नंतर आमची राजेश दादाची मुलगी हो 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 ती देखील असायची, तेव्हा तुम्ही घेऊन यायचे आणि तिकडे खेळताना पाहिलाय. तर क्रिकेटबद्दल तुम्हाला असलेलं नॉलेज आम्हाला निश्चितच तुमचं चांगलंच आहे दादा. तर तेव्हा जे होतं ते आम्ही KTCC जो स्थापन झाला ते तेव्हाच झालेला कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब म्हणून. आणि सर्वसाधारण कोविडच्या 1-2 वर्ष आधी म्हणजे 2018ची गोष्ट आहे ही, तेव्हा आम्ही तो सगळे आपले मुलं येऊन आम्ही एकत्र एक तो संघ स्थापन केलेला आणि तेव्हापासून खेळतो. मध्यंतरी KTCCने कोविडने थोडंसा संकट आलं होतं सगळ्यांवरती, पण तेही निघालं आणि त्यानंतर आज आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आपल्यात चांगले चांगले खेळाडूही आहेत. नाही निश्चितच तुमच्या KTCC म्हणजे आमचा स्टॅनी झाला, आपला मॅक्विन झाला. मॅक्विन आणि स्टॅनी तर आमचे ग्राउंडवर खूप खेळलेले आहेत आणि मॅक्विन आमच्याबरोबर ओपनला देखील भरपूर वेळ खेळायला यायचं. म्हणजे तो आमचा आम्ही मॅक्विनला फोन करायचे, बरं मॅक्विन आपल्याला मॅच आहेत जाऊ चल. आणि मॅक्विनकडे कारण की तो जास्त त्याचा मित्रसंघ जास्त असल्या कारणाने त्याच्याकडे फॉर्म्स देखील जास्त यायचे. वसईला बिसेल आम्ही भरपूर टुर्नामेंट मॅक्विन बरोबर खेळायला गेलेलो आहे. त्यानंतर बरेच वर्ष आले आमची, मला तरी वाटते गेले 15 वर्ष आले आमची फ्रेंड्स टीम आहे एक वेगळी, जे आम्ही फक्त बॉक्स क्रिकेट खेळतो आणि खूप वर्षाला खेळतोय. यावर्षी खेळलो तिकडे आपल्या नांदानामध्ये आणि चालू आहे म्हणजे असा खेळ. तर जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आम्ही खेळायचा प्रयत्न करतोय. सर क्रिकेट हा दादा कसा असा एक विषय आहे ना की तुम्हाला फक्त जोडून ठेवतो. कुठल्याही प्रकारचा क्रिकेट असो, तुम्ही आवड निर्माण झाल्यावर तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता किंवा तुम्ही गाव स्तरावर क्रिकेट खेळता हा विषय वेगळा, पण एक क्रिकेट निश्चित ज्या माणसाला क्रिकेट हा शब्द ज्याच्या तोंडात आहे ना त्यांनी गावात फक्त सॅटर्डे संडे गावात जाऊन अंडरम जरी खेळलं ना तरी तो क्रिकेटशी कनेक्टेड राहणं फार गरजेचं आहे. हा खेळ खेळणं खूप गरजेचं आहे. मग ते क्रिकेट असो की कुठलंही असो, स्पोर्ट्स असो. पण आताची जी परिस्थिती आहे, आताचा जो वेळ आहे, म्हणजे मुलं शक्यतो मोबाईल आणि जे सोशल मीडियाला अडकलेले आहेत त्यातनं बाहेर निघण्याचा हा खेळच एकमात्र मार्ग आहे असं माझं मानणं आहे. नाही निश्चितच वेस्टर्नाइज कल्चर भरपूर जास्त आलेलं आहे आणि या सगळ्याला कुठेतरी मात करायचं असेल, ग्राउंडेड राहण्याचं असेल तर तो प्रकार एकच आहे. आपल्याला तो एकच त्याचा प्रकार असेल जो म्हणजे क्रिकेट स्पोर्ट्स असेल, ज्याच्याने तुम्ही मातीशी निगडीत राहू शकता. तुम्ही जसं वारंवार सांगितलं गेलं की क्रिकेट तुम्हाला खूप चांगलं स्ट्रॉंग बनवू शकते, म्हणजे स्पोर्ट्स तुम्हाला चांगलं, तर त्याच्याबरोबर कनेक्टेड असणं फार गरजेचं आहे. त्याच्याने एकोपा वाढतो, एकामेकाबद्दल असलेली भावना जास्त कॉन्टॅक्ट्स बनतात तुमचे. आणि मेन म्हणजे तुम्हाला कुठे जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटीज असतील, कुठे चांगलं काय असेल, तुमचं करिअर घडवण्याचं असेल, बिझनेसच्या दृष्टीने तुम्हाला एकमेकाचे कॉन्टॅक्ट असतील तर या गोष्टीने वाढले जातात. आणि आपण सर बघायला गेले ना तर वसई पट्ट्यामध्ये राहणारी आपली कम्युनिटी भरपूर छोटी आहे. हाताच्या बोटावर मोजण्यात की आपली कम्युनिटी आहे. आणि अशा वेळेला हे तरुणाई जेव्हा 200 प्लेयर 300 प्लेयर आज एकत्र येऊन खेळतात ना, कॅरल जेल सोडणार नाही. दुसरा आपली क्षमता दाखवताना कॅरलनी दुसरा झेल या ठिकाणी पकडले. खूप सुंदर असा झेल आणि स्विट्सन आउट झालेले आहेत. फटकाही चांगलाच होता परंतु त्यांनी चांगला असा झेल घेतलेला आहे. निश्चितच अल्फियाच्या पहिल्या चेंडूवर तो जो फटका आला ना त्यानंतर गोलंदाजीवर पकड चांगली दाखवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये जरी 12-13 धावा गेल्या असतील तरी आता क्रिसनी विकेट मिळवलेली आहे. परंतु ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता ना तो फलंदाज अजून दादा
अजून आहे खेळत आहे. अजून खेळत आहे म्हणजे आणि तो वेगळ्या प्लॅनने आलेला आहे वेगळा actually. plan आहे. तो माइंडसेट त्याचा दिसतोय त्या ठिकाणी. बॅटीला प्रत्येक चेंडू कनेक्ट करतोय, रोलिंग चांगली करतोय. तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा अंदाज लावणं थोडंसं आता जड आहे होय. आणि दोन्ही साईडने चांगली खेळतात. क्रिस सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. आता सचिन रॉड्रिक्स आलेले आहेत. एक जुने जाणते खेळाडू हा. परसाव संघामधून त्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे आणि सालू असो आमचे म्हणजे परसावमधले ते भरपूर मोठे खेळाडू होतं आमचे. त्याच्यामध्ये आमचं अद्दू बिद्दू पण खेळायचे. आता मंदार इकडे उभं होता, त्यांनी मला नाव सांगितलं असेल. त्यांच्याबरोबर खेळलेला क्रिकेट खेळलेला सचिन दादाचं भरपूर नाव आणलं. पराग रॉड्रिक्स असो यांच्याबरोबर ओपनमध्ये भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे क्रिकेटच्या क्षेत्रात त्यांचं खूप चांगलं योगदान असं आहे. ना. निश्चितच आज चांगलं आहे. या आवडीने इकडे खेळताना बघताना खूप चांगलं वाटते आणि हा चांगला आणि फटका मारलेला सुंदर प्रयत्न असं होता. अरे, खूप वरती गेलेला आहे. बॅटीची खूप कड वरती गेलेला पकडली हा झेल आणि चांगला आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सुटलेला आहे. आहे. झेल सुटलेला आहे आणि ह्या आणि निश्चितच तुम्ही प्रॅक्टिकली कागदोपत्री किती जरी मोठे असले ना तरी प्रॅक्टिकली तुम्ही किती तुमची क्षमता तुम्ही प्रॅक्टिकली जी दाखवू शकता ना ती कागदोपत्री दाखवू शकत नाही. नाही पेपरवर म्हणून सांगतात. पेपरवर खूप असते चांगलं पण ते ऍक्च्युअल दिसणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. परंतु हा झेल सचिन रॉड्रिक्सचा हा झेल कदाचित महा ठरू शकतो. अनुभवाचा भंडार असलेला खेळाडू आणि तसा फटका मारताना दिसला पण होता आणि हा चांगल्या लेगच्या दिशेने फटवलेला चेंडू असेल. निर्धार स्वरूपातील एक धाव. चांगला फटका होता परंतु एक धाव भेटलेली आहे. वीस धावा दिलेल्या आहेत. 2 षटकाखेरीज धावसंख्या दिली ते 20. नवीन गोलंदाज 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाजी षटक घेऊन आले ते पॅटरसन. या चेंडूवर या आता राहिलेल्या उर्वरित 2 षटकांमध्ये ना या फलंदाजी करणाऱ्या संघाची काय खेळी असेल आणि काय कॅल्क्युलेशन असेल ना ते पाहणं फार गरजेचं आहे. हा षटक जास्तीत जास्त मोठा धावा मिळवण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. त्यांची सुरुवात चांगली झाली होती परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये क्रिसने चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि तिकडे थोडासा गेम स्लो झालेला आहे सामना. तिथे परत आलेले आहेत सामन्यामध्ये आणि बघूया आता दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये काय करतायत. निश्चितच सामना हा 50-50% आहे. 27 धावा जरी असल्या ना तरी हे षटकवर सगळ्या सर्व सामन्याची रूपरेषा ही या षटकावरती अवलंबून आहे. आणि दोन्ही साईडने पॅटरसन चांगली गोलंदाजी करतायत आणि सचिन आणि मॅल्कम हेही चांगले तितकेच फलंदाज आहेत. सो बघूया आता काय करतायत. ह्या ओव्हरमध्ये आपल्याला नक्की कळेल. क्रिस यांनी आपला पूर्ण अनुभव त्या षटकामध्ये झोकून दिलेला होता. नाही क्रिस बरोबर भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत दादा आम्ही. क्रिस आमचा वर्गमित्र होता आणि भरपूर म्हणजे आम्ही 2 तलावला त्या तिकडे ग्राउंडवर देखील खेळलेलो आहोत आणि अशा ओपनच्या टुर्नामेंटपैकी आम्ही खेळायला जायचो. आमच्या गावातला बंटी वगैरे सगळे एकत्र. चांगला फटका लेग साईडच्या जिथे आणि निश्चितच षटकार. अनुभव सर कुठेतरी कामाला आला आणि त्यांनी सुंदर असा षटकार मारलेला आहे. आता जे समीकरण येऊन ठेवलं ते 21-11 वरती येऊन 21-11 वरती आले आहे. आता उर्वरित येणारा 5 बॉलाचा खेळ, एक चेंडू सर ओव्हर पिच आणि हा अनुभव सर दादा की थांबून कसं खेळलं जाते याचं प्रत्यक्षित यांनी या ठिकाणी दिलेलं आहे सचिन दादानी. आणि पहिला चेंडू पॅटरसनचा षटकार मिळवलेला आहे. आता पुढील चेंडू कसे टाकायचे हा देखील प्रश्न पॅटरसनच्या मनामध्ये असेल परंतु पॅटरसन कमबॅक करणं जाणतो. हा देखील लेगच्या दिशेने मारलेला चेंडू परंतु आणि गडी बाद होण्याची शक्यता होती. कॅच ड्रॉप केलेला आहे. कुठेतरी क्रिकेटिंग अवेअरनेस सर कॉल अवेअरनेस पुन्हा एकदा कॉल चुकलेला आहे दोघांचा, दोन्ही फिल्डरचा. कॉलिंग करण्याची गरज होती. सिंपल असा कॅच होता. फटकाही चांगलाच होता परंतु कॅचही तितकाच सोपा होता पण त्या दोघांनी नाही निश्चितच हा षटकाराचाच फटका होता परंतु वाऱ्याचा ओघ बघितला ना सर या कारणाने नसल्या कारणाने चेंडू थोडा स्टॉप झाला. नाही तर हा षटकार निश्चितच चांगला फटका मारलेला होता या ठिकाणी. निर्धारित स्वरूपातील एक धाव असेल. एक धाव. धावसंख्या झाली ती 29 धावा झालेल्या आहेत. 18 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. खूप चुरशीचा असा सामना झालेला आहे आणि बघूया आता काय करतायत मॅल्कम आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा चेंडू होता. पॅटरसन आपला पूर्ण अनुभव ह्या षटकामध्ये घालत आहेत.
नाही, निश्चितच पॅटरसनची या ठिकाणी दाद देणं फार गरजेचं आहे. याच्यात बॉलरची काही चुकी नाही आहे. पहिल्या चेंडूवर जरी षटकार खाला असेल ना पॅटरसननी, तरी दुसऱ्या चेंडूवर सचिन रॉड्रिक्सला फसवलं होतं. तो झेल कॅल्क्युलेशन वाईज तो झेल टिपणं फार गरजेचं होतं. सलग तिसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. टाकलेले आहेत चेंडू, 2 सुंदर असे चेंडू टाकलेले आहेत पॅटरसन यांनी आणि चांगला कमबॅक केलेला आहे. नाही, पहिला चेंडू ओव्हर पिच गेला होता, तो बॅटीच्या एकदम समोर गेला होता, तो मारणं निश्चित होतं. दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीचा होता, पण त्यानंतर आलेले 3 चेंडू हे गुड लाईनच्या स्पॉटवर दिसतात, त्याला लाईन लेन सापडलेली आहे. आता या चेंडूवर पूर्ण दारोमदार असेल. हा चेंडू फार चांगला पडणं गरजेचं आहे. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल आणि हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. एक आणि धावबाद झालेले आहेत सचिन. धावफळाचे. थोडंसं क्रॅम्प आलेला आहे मला तरी वाटते. पॅटरसननी सुंदर असा कमबॅक केलेला आहे. निश्चितच पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर पॅटरसननी खूप चांगलं षटक टाकलेलं खूप आहे. चांगलं. निव्वळ फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. हो एक षटकार खाऊन 7च धावा दिलेल्या आहेत अजूनपर्यंत. हो हो अगदी बरोबर. आणि एका षटकामध्ये 7 धावा देणं फक्त खूप मोठी गोष्ट आहे अशा सामन्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये आता अखेरचं षटक असेल, धावसंख्येची गरज असेल ती 18 धावांची आवश्यकता आहे आता शेवटच्या षटकात. बघा ह्या षटकातही काही होऊ शकते, फक्त 3 6 आपल्याला हवे असतात. नाही, निश्चितच यामध्ये गायडन्सचा फार गरज आहे. कॅरल आणि क्रिस सारखे खेळाडू जेव्हा असतात संघामध्ये ना, तेव्हा गोलंदाजाला गाईड करणं फार गरजेचं आहे. आणि पहिले पडणारे 2 चेंडूवर सगळ्या सामनाची रूपरेषा ठरलेली आहे. अगदी बरोबर. आणि 18चं जेव्हा एका षटकामध्ये 18 पाहिजेत, एका षटकामध्ये 20 पाहिजेत ना, असे सामने फसण्याची शक्यता जास्त आहे. हो हो फलंदाजीच्या दृष्टीने असे सामने क्षेत्ररक्षकांना फसण्याची शक्यता जास्त आहे. कारण परंतु जेव्हा कॅल्क्युलेशन आहे. परंतु जेव्हा हे समीकरण ओव्हरला 10 पाहिजेत, ओव्हरला 8 वर येतात ना, तेव्हा फलंदाजाच्या दिशेने फसण्याची शक्यता जास्त आहे. हो ह्यालाच म्हणतात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो ना, ते यासाठीच आहे. प्रेशर प्रेशर जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मला हाणामारीच करायची आहे, मला 18 धावा काढण्यात 20 धावा काढण्यासाठी हाणामारीच करावी लागेल, अशा वेळेला सामने निघून फलंदाजीच्या बाजूला जाणं सोपं आहे. परंतु जेव्हा सिंगल डबल वर गेम येतो ना, तेव्हा कुठेतरी आपला अवेअरनेस कमी होऊन जातो. सिंगल डबल का न करतो बघूया. सिओन हे आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. सिओन परेरा आणि मॅल्कम हे खेळत आहेत. बघूया सिओन आता काय करत आहेत आपल्या संघासाठी. आणि हा सुंदर असा क्रिसने पुन्हा एकदा आपला अनुभव झोकत सुंदर असा झेल घेतलेला आहे. नाही दादा, तुम्हाला बोललो होतो ना, पहिला 2 चटकेवर सामन्याची पूर्ण रूपरेषा असेल. पहिल्या चेंडूवर बॅट्समननी फटका मारला होता, परंतु क्रिसचं डेडिकेशन. करेक्ट. या ठिकाणी चांगला झेल क्रिसनी जम्पिंग झेल पकडला होता आणि सामना आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणून ठेवलेला आहे क्रिसनी. आता पुढचे येणारे 5 चेंडू असतील. फलंदाज आलेले ते नवीन सेट फलंदाज मॅल्कम हे आउट झाले. चांगली सुरुवात केली होती, हो. परंतु कुठेतरी दुसऱ्या राहिलेल्या खेळाडूंची साथ कमी पडली. सचिन रॉड्रिक्स यांनी एक फटका मारला होता, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 5 चेंडू हा 18 धावांची आवश्यकता असेल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळी करण्याची गरज. फलंदाजी साईडला एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळी करण्याची गरज आहे, खूप गरज आहे, खूप जास्त गरज. बघा पुन्हा एकदा ह्या सामन्यातला तिसरा असा आपला झेल घेत कॅरल यांनी आपला जे अनुभव आहे तो पुन्हा एकदा दाखवलेला आहे की किती चांगले प्लेयर आहेत ते. सुंदर असा झेल घेतलेला आहे. नाही, निश्चितच कॅरल यांनी आपलं क्षमताचं प्रमाण फ्रॉम या जेव्हा इनिंगची सुरुवात झाली ना, तेव्हा त्याच्या पहिल्या चेंडूपासून कॅरल यांनी दिलेला एक चांगला झेल. तिकडे डायव्हिंग झेल पकडला होता कॅरलनी. अगदी हो. त्यानंतर 2 हे अचूक झेल पकडलेले आहेत. अचूक झेल पडले. आणि या ठिकाणी क्रिस आणि कॅरलचा असलेला अनुभव ना आपल्या संघाला कुठेतरी, कारण की क्रिसनी देखील हा झेल पकडला, हा इतका सोपा झेल नव्हता. भले त्याच्या सरळ हातात आला, पण कॅल्क्युलेशन लावणं फार गरजेचं होतं आणि चांगला झेल या ठिकाणी क्रिसनी पकडला. सिओन आता हे हॅट्रिकवर आहेत. सिओनच्या पहिल्या 2 चेंडूवर 2
बळीगारद केले त्यांनी. पुढचे स्नेडन हे बॅट्समन आहेत. आत्मविश्वासाने भरलेला हा चेंडू सियोनचा नक्की असणं फार गरजेचं आहे आणि सियोननी हॅट्रिक मिळवावी असं कुठेतरी क्रिस आणि कॅरलच्या मनामध्ये असेलच नक्कीच. निश्चितच मला तरी वाटतं आपणा सर्वांना ते वाटत असेल कदाचित आता. आणखी चांगली उत्तम गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. सियोन आपला पुढील चेंडू घेऊन येते. लेफ्टी फलंदाजासाठी काय आणि हा चेंडूच निर्धारित स्वरूपातील एक धाव असेल. निर्धारित एक धाव. त्यांची हॅट्रिक हुकलेली आहे परंतु चांगली गोलंदाजी करत आहे. चांगली गोलंदाजी करत आहे. थोडंसं एसटी रक्षकांनी गडबड केली म्हणून आता हा देखील चेंडू निर्धाव होता. 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे आता. मला 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडूवर सगळं गणित जुळलेलं आहे. हा चेंडू जर निर्धाव जात असेल तर औपचारिकतेचा खेळ बाकी राहील फक्त. चांगला फटका लेच्या दिशेने. सुंदर असा. सामन्यामध्ये बदल. पुन्हा हा एकदा एक सुंदर. फटका. हा सामना कधीपासून दोन्ही साईडला एकदा इकडे एकदा तिकडे असं होत आहे. आता मला तरी वाटते हे 2 चेंडू बाकी आहेत. ह्यात बघूया काय होतंय. इंटरेस्टिंग असं झालेलं आहे आता सामन्यामध्ये अचानक एक फटका आणि सामन्यामध्ये थोडंसं स्थिरता आलेली आहे. थोडीशी एक्साइटमेंट वाढलेली आहे परत. कुठेतरी क्रिस आणि कॅरल यांच्या मनामध्ये दागदुग निर्माण होत आहेत आणि येताना आपल्या गोलंदाजाला काहीतरी समीकरण सांगताना दिसत आहेत. गाईड करत आहेत. आपला अनुभव ते साजा करत आहेत. कारण की गोलंदाजाला सांगत आहेत. हा येणारा पुढचा चेंडू आहे ना सर दादा, याच्यावर पूर्ण खेळ डिपेंड आहे. हा जर षटकार जात असेल तर सामना हा अजून 70-80च्या समीकरणावर 70-30च्या समीकरणावर जाऊ शकतो. बॅट्समनच्या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दिशेने सामना जास्त जिंकू शकतो. अजूनपर्यंत जरी बघितलं ना तरी गोलंदाजीवाला संघ जास्त वरती पर्सेंटेजनी वर आहे. वरती आहे. पाहूया या चेंडूचा खेळ बाकी. फुलटा चेंडू लेच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षण करावे त्या ठिकाणी. चांगला लाईनमॅन आहे. सर कीथ 2 धावा थोडेसे मिळवलेल्या आहेत. धावा वैतागलेले आहेत परंतु चांगला फटका मारला होता. तितकी चांगली अशी फिल्डिंग झालेली आहे. एका चेंडूत 9 धावांची 9 आवश्यकता असेल. हा चेंडू पडणं फार गरजेचं आहे. औपचारिकतेचा खेळ बाकी. हो. चांगला चेंडू आणि या ठिकाणी क्रिस आणि कॅरलचे आम्ही अभिनंदन मानतो. त्यांचा संघ विजयी ठरलेला आहे. परंतु पहिला सामना ते हरले होते. आता दुसरा सामना विजय ठरले. त्यांना तिसरा सामना क्वालिफायरचा जो खेळावा लागेल. त्याचबरोबर लीग दोन्ही स्टेजमध्ये. संघ चांगले खेळलेले आहेत. दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट खेळले. जे जिंकले त्यांचं अभिनंदन, जे हरले त्यांचं मनापासून कौतुक. तुम्ही या सामन्यामध्ये सामील झालात आणि आपली क्षमता, आपली मानसिकता या ठिकाणी दाखवली त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन. ह्या सामन्याचे जे सामनावीर आहेत ते नील लुजार आहेत. नील लुजार यांनी चांगली तेव्हा बॅटिंग केली होती तर त्यांना ह्या मॅचचा सामनावीर देण्यात. नील मॅन ऑफ द मॅच. धीरज वजय यांना आम्ही मॅन ऑफ द